EY Okay, good morning all of you. Today we are going to learn sounds of alphabets. You know alphabet means इंग्रजीतील वर्णमाला. ये टू झेड जे अक्षर आहेत 26 लेटर्स त्यांना आपण काय म्हणतो इंग्लिश अल्फाबेट. ओके, आणि या अल्फाबेट मध्ये येणाऱ्या 26 लेटर्सचा वेगळा वेगळा साऊंड आहे, म्हणजे त्याचे वेगळे वेगळे प्रोनाउन्सिएशन्स आहेत, त्याचे उच्चार आहेत. आणि आपल्याला इंग्लिश रीडिंग करायची जर असेल, इफ यू वांट टू रीड इंग्लिश इट मस्ट बी, आपल्याला अतिशय आवश्यक गोष्ट आहे की या 26 लेटर्सचे आपल्याला साऊंड्स माहित असणं गरजेचं आहे. ओके, सो इथं पहा की आपण लिहिलाय अल्फाबेट पहिला ए आणि याचे साऊंड घेतलेले आहेत ए प आ ä अ. या गोष्टी जोपर्यंत आपण ओव्हरकम करत नाही, म्हणजे समजत नाही, आपल्या डोक्यात येत नाही, तोपर्यंत रीडिंग करताना शब्दांचे उच्चार प्रोनाउन्सिएशन ऑफ वर्ड्स आपल्याला क्लिअर काढता येत नाही. कारण प्रत्येक वेळी येणाऱ्या वर्ड्स मध्ये प्रत्येक वेळी जो लेटर येईल, जो अल्फाबेट येईल, लेटर येईल, त्या लेटरचे वेगळे वेगळे साऊंड्स निघतात. ते बदलतात कसे, तर ते बदलतात ह्यांच्या आधारे. ए ई आय ओ यू हे 5 वॉवेल्स आहेत, स्वर आहेत, हे तुम्हाला माहिती आहे की नाही. मग या वॉवेलमुळे, या स्वरामुळे बाकीच्या जे कन्सोनंट्स आहेत ना, बाकीचे जे व्यंजन आहेत त्याचे साऊंड्स बदलतात. म्हणून आपल्याला ह्या सगळ्यांची माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. ओके, so I am K.R. Parsuramkar sir. If you are watching my channel first time, I request you to subscribe the channel, and if you like this video, please do like and share to your friends. Okay, तर मित्रांना शेअर करा, आवडलं तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा. विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि गमतीदार पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी एक 15 ते 20 मिनिटांमध्ये अतिशय चांगली गोष्ट समजून सांगणार आहे. सो चला स्टार्ट करू आपण. तर मी सांगितल्याप्रमाणे एचा साऊंड निघणार आहे. पहिला साऊंड, एचं नाव काय आहे अ, आणि त्याचा साऊंड पहिला काय ए, दुसरा अ, दुसरा आ, पाचवा अ. हे एवढे साऊंड आहेत. वेगवेगळ्या वर्ड्स मध्ये यापैकी एक एक साऊंड त्याच्यामध्ये येणार नक्कीच. मग बीचा साऊंड, बीचं नाव आहे बी आणि त्याचा साऊंड आहे ब, इथे एकच साऊंड आहे. त्याच्यानंतर सी, सीचं नाव आहे सी आणि त्याचे साऊंड आहे, एक साऊंड आहे क आणि दुसरा साऊंड आहे स. मग डीचा ड आणि द, मग ईचा लहान ई, मोठी ई आणि दीर्घ ई. ठीक आहे, असे साऊंड आहे. आता हे बाकीचे जे आहे हे मी कंटिन्यू करत नाही, मला या ठिकाणी फोकस करायचं आहे महत्वाचं की सीचे साऊंड. ही गोष्ट आपण आजच्या क्लासमध्ये फोकस करत आहोत. ओके, सीचे साऊंड केव्हा क घ्यायचा आणि केव्हा स घ्यायचा या गोष्टीवर आपण फोकस करणार आहे आणि अत्यंत गमतीदार पद्धतीने मी तुम्हाला ते समजून सांगणार आहे. त्याचा नियम जो आहे तो जरी नाही लक्षात राहिला तरी ती गंमत मात्र तुमच्या लक्षात राहील. आता तुम्हाला सांगितलंय मी की सीचा साऊंड क आणि स, कधी क निघेल कधी स निघेल. ठीक आहे, एवढी गोष्ट खास. पण केव्हा स निघेल आणि केव्हा क निघेल हे आपल्याला त्याच्या सर्टेन रूल्स माहित असतील तरच आपल्याला ते कळू शकते. आता मी या ठिकाणी वर्ड्स लिहितो की ज्याच्यामध्ये सी येणार. ओके, जसं वाचायला याला कॅट, कॅप्टन, कॅप, अदर्स, आणखी बरेचसे शब्द आहेत. कॅट मध्ये सीचा साऊंड काय निघाला क, कॅप्टन मध्ये सीचा साऊंड काय निघाला क, आणि कॅप मध्ये काय निघाला क निघाला. बरं, आणखी एक वर्ड लिहितो मी कम, COME. आता तुम्ही म्हणाल सर तिन्ही वर्ड मध्ये ये आलेला आहे आणि याचा साऊंड का कॅट ऍ साऊंड आला, कॅप्टन ऍ साऊंड, कॅप ऍ साऊंड आणि कम अ साऊंड आला, अ साऊंड. तर अशा पद्धतीने साऊंड्स स्वरांचे व्यंजनांच्या सोबत जोडले जातात. ठीक आहे, आता सीचा साऊंड इथे काय निघालाय क निघालेला आहे. ठीक आहे, आता याला वाचा
काय म्हणूया आपण? याला याला सिमेंट. ठीक आहे. याला फेस. हा सेंटेन्स. हा सेंटेन्स. हा सेंटर. आता काय लक्षात येतं तुमच्या की इथे आपण सीचा साऊंड क घेतला आणि या ठिकाणी आपण सीचा साऊंड स घेतो आहे की नाही? इथे आपण स घेतो आहे. तर ह्या गोष्टी ज्याला माहिती आहे म्हणजे आतापर्यंत तुमच्या रीडिंग मध्ये तुम्ही या पद्धतीने वाचत आले असाल तर हे तुम्हाला कळलं किंवा माहिती आहे. पण बरेचसे विद्यार्थी असे असतात की त्यांना हे माहिती नसते आणि त्याच्यामुळे ते याला वाचताना चुका करतात. मग याला केलेमा म्हणतात, मग याला सायकल म्हणण्याऐवजी कायकल म्हणू शकतात किंवा सायकल हा कॉमन शब्द आहे, आपण सायकल वापरतो, बायसिकल वापरतो, त्याच्यामुळे हा वाचता येऊ शकते. पण याला किनेमा झाला, याला केवेंट वाचू शकतात, याला फेक, याला सेंटेंट वाचू शकतात, याला केंट वाचू शकतात, याला केंटर वाचू शकतात. म्हणजे ही चूक होऊ शकते जर सीचे दोन साऊंड आहेत ते जर माहित नसेल तर. मग आता स केव्हा घ्यायचा आणि क केव्हा घ्यायचा? तर बघा या ठिकाणी काय झालंय की सी च्या नंतर इथे ए आलाय, इथे सी च्या नंतर ए आलाय, इथे सी च्या नंतर ए आलाय, इथे सी च्या नंतर ओ आलेला आहे. आणि इथे काय होत आहे? इथे क चा साऊंड निघाला आणि इथे काय होत आहे? स चा साऊंड निघाला. तर बघा सी च्या नंतर इथे आय आला, इथे सी च्या नंतर वाय आला, इथे सी च्या नंतर ई आला, इथे सी च्या नंतर ई आला आणि इथे सी च्या नंतर ई आला, इथे सी च्या नंतर ई आला, इथे सी च्या नंतर ई आला. एक गोष्ट लक्षात घ्या की शेवटी कोणत्याही वर्ड मध्ये शेवटी ई आला की त्याचा साऊंड काढायचा नसतो, तो खाऊन टाकायचा. खाऊन टाकायचा म्हणजे काय? सायलेंट असतो. सायलेंट असल्यामुळे त्याचा आवाज काढायचा नाही, त्याचा प्रोनाउन्सिएशन घ्यायचाच नाही, म्हणजे त्याला खाऊन टाकायचा असं आपण म्हणू. ठीक आहे. इथे ई खाल्ला पाहिजे, सीचा साऊंड स राहिला, फेसे नाही म्हणून वाचणार, याला सेंटेन्स नाही वाचणार है ना, म्हणजे ईचा साऊंड ए येणार नाही, इथे सायलेंट आहे. ठीक आहे. मग आता काय झालं सर? लक्षात आलं का? इथे काय झालं की आय आला, वाय आला आणि ई आला. कुठे? सीच्या नंतर. काय काय आला? आय आला, वाय आला, ई आला. ई, वाय आणि आय हे तीन अक्षर आले सीच्या नंतर. आणि साऊंड आपण काय घेतला? मग सीचा स घेतला की नाही? तर हे गोष्ट लक्षात पाहिजे. आता याला आपण गमतीदार पद्धतीने काय केलेलं आहे की तुम्हाला माहित आहे की आपले वडील आणि आपल्या पत्नीचा वडील किंवा आपल्या पतीचा वडील ह्या दोघांचं जे रिलेशन असते त्याला इवाई म्हणतात. आपल्या गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या झाडीपट्टीच्या जिल्ह्यामध्ये त्याला काय म्हणतात? इवाई. शुद्ध शब्द काय? व्याही. व्याही हा शुद्ध शब्द आहे, परंतु आपण झाडीपट्टी भाषेमध्ये त्याला आपण इवाई म्हणतो. इवाई. ठीक आहे. इवाई. आता बघा ई वाई आई, इवाई 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 होता है कि नहीं होता है? हा इवाई 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 ई वाय आय म्हणजे इवाई इवाई होते असं. हा आता काय करायचं? एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ई वाय आय म्हणजे इवाई. ठीक आहे. इवाई. आला तर असं लक्षात ठेवायचं. इवाई आला तर ससा कापा. तुमच्या आईला वडिलांना सांगायचं की तुझा इवाई आला, तुमचा इवाई आला तर पाहुणचार करण्यासाठी काय कापा? ससा कापा. आता ससामध्ये स आला की नाही? केव्हा स आला? इवाई आला तर स येतो है ना.
साऊंड स घेतो आपण, म्हणून इवाई आला तर ससा कापा. आणि दुसरा कोणी जर आला, पाच हे आला, इथे ओ आला, आहे की नाही, असे कोणी दुसरे इतर साऊंड म्हणजे लेटर्स येतील, मग तो स्वर असो की व्यंजन असो, शीच्या नंतर दुसरे कोणतेही येतील, इवाई सोडून, इवाई आय सोडून दुसरे कोणतेही येतील, तर त्याचा साऊंड काय काढायचा, काही पण कापा म्हणते. काही पण कापा म्हणजे क आला, दुसरा कोणताही आला लेटर म्हणजे दुसरा कोणी पाहुणा आला तर काय कापा, काही पण कापा. ससा नको कापा, ससा कापायचा नाही, काही पण कापा. कोंबडा कापा, बकरा कापा चालेल, पण मात्र इवाई आला तर ससा कापा, इवाई आला तर ससा कापा. आता तुम्हाला कळलं की सी चे दोन साऊंड केव्हा घ्यायचे, कळलं? सीचा स साऊंड केव्हा घ्यायचा, इवाई आला तर ससा कापा, म्हणजे ई वाय आई हे सीच्या नंतर आले म्हणजे सीच्या घरी पाहुणे आले तर ससा कापा, म्हणजे काय की ई वाय आई हे अक्षर आले तर सी साऊंड, सीचा स साऊंड घ्यायचा. आणि दुसरे कोणतेही आले तर दुसरा कोणी आला तर काही पण कापा, म्हणजे ई वाय सोडून, ई वाय आय सोडून दुसरे कोणतेही जर लेटर सीच्या नंतर म्हणजे सीच्या घरात, सीच्या नंतर आले है ना, तर त्याचा सीचा साऊंड काय घ्या, क घ्या. आहे ना गमतीदार, वाटलं गमतीदार, तुम्हाला पण वाटलं गमतीदार, तुम्ही आता व्हिडिओ पाहताय. जर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुम्ही पण शिकून घ्या आणि तुमच्या मित्रांना शेअर करा, त्यांना पण शिकू द्या. अशाच गमतीदार व्हिडिओच्या माध्यमातून आपण इंग्रजी विषय सोपा करून देणार आहोत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.